हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही जाणार आहोत सी एस टीला का जाणार आहे? कारण का छोटी बहीण होती ब्युटिशियनवाली, तिचे थोडेसे प्रोडक्ट्स तिला संपले होते, जसं की नेल आर्टचे. तर तिने बोललेली सकाळीच फोन करून मला की ताई तुझं पटकन आवरून घे, आपण जाऊया CSTला. आणि काल बाबूने माझी रिंग लाईट तोडून पूर्ण मूड ऑफ केलेला होता. कारण का मला असं वाटतं जी वस्तू आपण आत्ताच घेतलेली ना ती थोडं वर्षानुवर्ष टिकवली पाहिजे. आणि मला 1.5 महिना पण झाला नव्हता ती रिंग लाईट घेऊन. बाबूने तसा कार्यक्रम करून ठेवला. म्हटलं जाऊ दे, थोडं बाहेर गेल्यानंतर मूड पण आपला फ्रेश होईल. मग काय तिने फोन केला होता लवकर आवरून घे म्हणून, कारण का दुपारच्या ट्रेनला गर्दी होते ना. मग इथे फटाफट आवरायला घेतलं मी माझं, आणि तिचा फोन येत होता. पण बाबूचं सगळं आवरून घेतलेलं मी सकाळी, जसे की कामं वगैरे, त्याचा टिफिन वगैरे आवरून त्याला शाळेमध्ये सोडून आलेली मी, आणि मग तयारी केलेली. आणि मग मोठ्या भावाला माझ्या फोन करून बोललेली की त्याला 5 वाजता त्याला पिकअप कर, आणि पिकअप केल्यानंतर मग तू तिकडून तिकडेच मम्मीकडे घेऊन, कारण का मग आम्हाला यायला उशीर होईल ना संध्याकाळचा. मग आधीच प्लॅनिंग करून ठेवलेली आहे आम्ही, त्याला तिकडून घेऊन जा, मग आल्यानंतर मी त्याला तिकडे येईल घ्यायला म्हणून असं केलेला प्लॅन. आणि मस्त इथे असं रेडी व्हायला मी मस्त थोडंसं फाउंडेशन लावून, मस्त थोडंसं आयब्रो पेन्सिल लावून, म्हटलं ब्युटिशियनसोबत जातो आहे तर थोडं आपली पण ब्युटी दाखवली पाहिजे ना. आणि मला कमेंटमध्ये सांगा की गाईज मी कशी दिसते म्हणून. आणि मस्त इथे रेडी झाली, फायनल लुक. आणि तिचे फोन येत होते मला सारखे सारखे की ये दीदी लवकर, कारण का ट्रेनला गर्दी होते ना. आणि मग निघाले मी. तशी एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. लग्न झाल्यानंतर मुलगी न विसरणारी गोष्ट ती म्हणजे की टिकली. कितीही काही हो आणि कुठलाही लूक घेऊ दे तिने, टिकली लावायचं काही विसरणार नाही. तसंच माझ्या बाबतीमध्ये घडलं होतं आज. आणि शेवटी मी टिकली लावूनच घराच्या बाहेर निघाले. मग घेतली इकडे बॅग मी, आणि झाला होता उशीर. म्हटलं पटकन निघायला पाहिजे आपण, फोन मॅडमचे चालू होते. मग निघाले मी, आणि घाटकोपर स्टेशनला पोहोचले मी. इथे पण गर्दी होती. मग लगेच इथे रिटर्न तिकीट काढलं मी CSTचं, आणि दुपारचंच निघाले. मला वाटलं गर्दी नसेल प्लॅटफॉर्मला, खूप गर्दी होती. आणि या ट्रेनची गर्दी बघून तर बापरे, मला वाटलं रोज बायका कशा ट्रॅव्हल करत असेल. नंतर तर पूर्ण ट्रेन खाली झालेली होती. महिने घेतले हिचे प्रोडक्ट जे जे पाहिजे होते तिला, आणि मी बसलेली खुर्चीवरती बघत काय काय घेते काय काय नाही. आणि आलेलो आम्ही घरी. ते येताना मी व्हिडिओ नाही बनवला. आणि मग आमच्या एरियामध्ये येऊन मग आम्ही ज्यूस पिला. असा होता आमचा